श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्र अध्याय 9. रजक वरप्रदान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्य नमः. श्री कुलदैवताय नमः. सिद्धयोगी श्री गुरुचरित्र महात्म्य सांगत होते. ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन विचारले. महाराज, श्रीपादयती कुरवपुरास असताना पुढे झाले ती कथा मला सविस्तर सांगा. नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धमुनींनी श्री गुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपादयती कुरवपुरात असताना एका धोबी त्यांची मनोभावे सेवा करीत असे. श्रीपादयती नित्यनियमाने गंगेवर येऊन स्नान करून संध्यावंदन करीत असत. त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपादयतींना नमस्कार करीत असे. श्रीपादयतींच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी त्या धोब्याचे नित्यनियम नमन घडत असे. एक दिवस श्रीपाद श्रीवल्लभ नित्यनियमाप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता त्यांनी विचारले, अरे रजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर. श्री गुरु श्रीपाद वल्लभ असे म्हणाले असता त्या धोब्याने आपल्या धोत्राच्या पदराला शकून गाठ मारली. तो म्हणाला, श्री गुरु हे साक्षात संकल्पाची मूर्ती आहे. त्यानंतर त्यांची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने श्रीपादयतींची अनन्य भावाने सेवा सुरू केली. तो नित्यमाने श्रीपादांच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करीत असे. मठातील सगळी कामे तो अगदी मनापासून श्रीगुरूंची सेवा म्हणून भक्तिभावानं करीत असे. त्याचा हा नित्यक्रम कित्येक दिवस चालला होता. एकदा वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले. एक म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसमवेत नावेत बसून जलविहार करीत होता. त्या राजस्त्रिया नटून थटून राजऐश्वर्या जलविहार करीत होत्या. त्यांच्या नौका शृंगारलेल्या होत्या. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते. शृंगारलेले हत्ती, घोडे होते. दासदासी होत्या. हे सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही असे ऐश्वर्य लोभले नाही, भोगले नाही. माझे जिणे पशुसमान आहे. या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. केवढे याचे हे ऐश्वर्य! हा किती सुखात आहे! याची पुण्यही केवढे असेल! कोणास ठाऊके आणि कोणत्या देवाची आराधना केली असेल. या देवाच्या कृपेनेच हे सगळे वैभव याला मिळाले असणार. मग मात्र जन्मभर काडी मात्र सुख नाही. हे माझे जीवन एखाद्या पशुप्रमाणेच आहे. त्या धोब्याच्या मनात असे प्रश्न होते. श्री गुरुने त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, अरे तू कशाचे चिंतन करीत आहेस? तो म्हणाला, हा राजा हे ऐश्वर्य भोगत आहे. ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना. मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतला नाही. पण मला आता या सुखभोगाची इच्छा नाही. तुमची चरणसेवा मला बरी वाटते, पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार मनात येऊन गेला. त्यावर श्रीपादयती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिय शमन करावीत, नाही तर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रियादी वासना शमविण्यासाठी तू म्लेच्छ कुळात जन्म घे व राज्याचा उपभोग घे. श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका. तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुण्यदर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे. श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू वैदुंद नगरात जन्म घेशील. त्यावेळी मी तेथे येईन. तुझा अंतकाळ येईल तेव्हा तुझी माझी भेट येईल. तू चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन. श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या राजकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. श्री गुरूंनी त्याला विचारले, तुला या जन्मी राज्यभोग घ्यावयाचा आहे की पुढील जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला, आता माझे उतार वय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राज्यभोग घेणे ठरते. ठीक आहे. असे म्हणून श्रीपादांनी त्या रजकाला निरोप दिला. नंतर लवकरच रजकाला मृत्यू झाला. रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाला, त्या कथा मी नंतर सांगेन. सिद्धमुनी म्हणाले, नामधारका, श्रीपाद श्रीवल्लभ कुरवपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे महात्म्य अधिकच वाढले. ते कुरवपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. श्रीपाद श्रीवल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यावयाचा असल्याने अश्विन वद्य द्वादशी मघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने त्याच ठिकाणी आहेत. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुण रूपात असल्याने कुणाला दिसत नाहीत, परंतु जे निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडळात कुरवपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. ते त्रैमूर्ती दत्तात्रयांचे वास्तव्य आहे असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रजक वरप्रदान नावाचा अध्याय 9 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.